नमस्कार मित्रांनो, मी गणेश. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा तुम्ही फॉन्ट कशा प्रकारे बदलू शकता तर याबद्दल माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता मी माझ्या मोबाईलचा फॉन्ट इथं बदललेला आहे आणि तोही फ्रीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हे कोणतीही ॲप्स इथं डाउनलोड इन्स्टॉल करायची नाही. तर बिना ॲपचे तुम्ही इथं कोणतीही ॲप इथं इन्स्टॉल न करता तुम्ही फॉन्ट इथं बदलू शकता. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलची तुम्हाला एक सेटिंग इथं चालू करायची आहे. तर त्या सेटिंगमध्येच तुमची इथं तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट अशा प्रकारे इथं पाहायला मिळते. तर मित्रांनो, त्यामधीलच मी एक फॉन्ट माझ्या मोबाईलमध्ये इथं इन्स्टॉल केलेला आहे आणि इथं लावलेला आहे. आणि मित्रांनो, मी माझा आधीचा जो फॉन्ट होता या मोबाईलचा, तर तो सुद्धा इथं तुम्हाला दाखवून देतो की कशाप्रकारे तो इथं दिसत होता आणि हा आता चांगल्या प्रकारे कशाप्रकारे इथं दिसत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवून देतो की तो फॉन्ट कशाप्रकारे इथं होता. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता माझ्या मोबाईलचा फॉन्ट अशा प्रकारे होता आधी आणि नंतर तुम्हाला दाखवलाच कशाप्रकारे तो तिथं मी लावला होता. तर मित्रांनो, तो फॉन्ट कशाप्रकारे लावायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही स्क्रीनवर येतो आणि तुमच्या मोबाईलची तुम्हाला सेटिंग इथं चालू करून घ्यायची आहे. आणि सेटिंग चालू केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथं मित्रांनो तुम्हाला डिस्प्ले अँड ब्राईटनेस हे नाव पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि तो ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला फॉन्ट हे नाव पाहायला मिळते. तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जर सेटिंगमध्ये डिस्प्ले अँड ब्राईटनेसमध्ये तुम्हाला फॉन्ट नाव दिसत नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते नाव तुम्हाला कशाप्रकारे शोधायचं आहे, तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. तर तुम्हाला इथं फॉन्ट नावावर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला इथं रोबोट नाव पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे रोबोट नाव हे कशासाठी आहे की आपल्या मोबाईलचा जो आता फॉन्ट आहे आपण निवडलेला आहे, तो फॉन्ट आपल्या मोबाईलचा जो आहे तर त्याच्यासाठी रोबोट नाव आहे. आणि मित्रांनो, ते झाल्यानंतर तुम्हाला इथं अपीलवर ओके केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलचा जो फॉन्ट आहे तो इथं लावू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर इथं मोरचं ऑप्शन दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि तो ओके केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला आधी हे जे पैशामध्ये आपल्याला फंड मिळते तर हे फंड इथं पाहायला मिळतात. तर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. तर इथं खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला वेगवेगळे फंड इथं पाहायला मिळतात. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता प्रीमियम फ्री फंड. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं नाव पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, इथं तुम्हाला खाली वेगवेगळे प्रकारचे फ्रीमध्ये फंड इथं पाहायला मिळतील. तर मित्रांनो, या फंडमधील तुम्ही कोणताही फंड तुमच्या मोबाईलमध्ये इथं लावू शकता. तर मी इथं कोणताही एक फंड निवडून घेतो. तर मित्रांनो, मला हा फंड इथं लावायचा आहे. तर इथं अपीलवर ओके करायचं आहे आणि अपीलवर ओके केल्यानंतर मित्रांनो, हा फंड आपला इथं डाउनलोड होऊन जाईल. आणि डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो, इथं आपोआप आपला इथं फंड लागून जाईल. तर माझा हा फंड इथं लागलेला आहे. तर चला आपण बघून घेऊ तो फंड आपला कशाप्रकारे दिसते. अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो की आपला फंड इथं कसा लागलेला आहे. आणि मित्रांनो, इथं हा फंड आपला चांगल्या प्रकारे इथं दिसत आहे आधीच्या फंडपेक्षा. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला सेटिंगमध्ये डिस्प्ले अँड ब्राईटनेसमध्ये जर हे फंडचं ऑप्शन दिसत नसेल तर आपण दुसऱ्या प्रकारे इथं कशाप्रकारे ते ऑप्शन इथं पाहू शकता. तर मी तेही तुम्हाला सांगून देतो. तो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर परत यायचं आहे. आणि इथं मोबाईल स्क्रीनवर परत आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं स्क्रीनवर टच करून ठेवायचं आहे. आणि इथं टच केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला वॉलपेपर हे ऑप्शन पाहायला मिळते. तर वॉलपेपर या ऑप्शनमध्ये तुम्हाला यायचं आहे. आणि मित्रांनो, इथं तुम्हाला खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं फंडचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, यामध्येच तुम्हाला शोधायचं आहे. मित्रांनो, माझं जे फंडचं ऑप्शन आहे तर ते माझं सेटिंगमध्ये डिस्प्ले अँड ब्राईटनेसमध्येच माझं फंडचं ऑप्शन आहे. मला इथं माझ्या वॉलपेपरमध्ये इथं ऑप्शन पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जर तिथं दिसत नसेल तर तुम्हाला इथं 100% इथं दिसणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला जेही फंडबद्दल माहिती सांगितली ते तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.